गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रांतर्गत महागाव सहवन क्षेत्रातील माहुरकुडा नियत क्षेत्रातील राखीव वन कक्ष क्रमांक 328 येथे वन महोत्सव 2026 निमित्त एक पेड़ मां के नाम हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडले। कॅम्पा योजनेअंतर्गत 12 हेक्टर क्षेत्रावर तब्बल 13,332 विविध प्रजातींच्या वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला। गोंदिया वन विभागाच्या वतीनं दरवर्षी 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान वन महोत्सव सप्ताह साजरा केला जातो। याच अभियानाचा एक भाग म्हणून 14 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून पर्यावरण संवर्धन, हरित क्षेत्रात वाढ आणि जैवविविधतेचे संरक्षण करण्याचा संदेश देण्यात आला। कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री तथा अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार इंजिनियर राजकुमार बडोले आणि गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते वृक्षपूजन करून करण्यात आलं। यावेळी फणस, पेरू, अंजन, पिंपळ, वड, आंबा, सागवान, जांभूळ, चिंच आदी विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपणासोबतच वृक्ष संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक नागरिकांना स्वीकारण्याचं आवाहन केलं। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि भावी पिढीसाठी हिरवाई जपण्यासाठी अशा उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं त्यांनी सांगितलं। कार्यक्रमाला विभागीय वन अधिकारी तथा उपवन संरक्षक अतुल देवकर, प्रकाश निष्कासन अधिकारी अविनाश मेश्राम, वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र सिंह बहुरे, वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ, शिक्षक, शालेय विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी सोबतच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून संबंध देशामध्ये आणि राज्यामध्ये एक वन महोत्सव मोठ्या उत्साहाने सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा सुरू झालं आणि देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी मिशन 2047 पर्यंत आपला देश हा विकसित झाला पाहिजे अनुषंगातून कमीत कमी 3,000 करोड झाडं या ठिकाणी 300 कोटी झाडं आपल्याला या ठिकाणी लावायची आहेत। त्या अनुषंगातून या ठिकाणी वृक्ष संवर्धन सोबतच महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा संकल्प या ठिकाणी केला आहे आणि त्या अनुषंगातून आपल्या अर्जुनी मोरगाव तालुक्याअंतर्गत शिरोली या भागामध्ये माहुरकुडा प्रकल्पाअंतर्गत या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं संवर्धन होणार आहे। चांगल्या पद्धतीचे विविध प्रजातीचे झाडं या ठिकाणी आणण्यात आले आहेत आणि त्यांचा एक शुभमुहूर्त आणि उद्घाटन सन्माननीय आमच्या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि आपल्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार सन्माननीय राजकुमारजी बडोले साहेब यांच्या शुभ हस्ते आणि सगळ्या पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि निश्चितपणे आपले वन विभागाचे लोक एक चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करत आहेत, त्याचा एक आनंद मला होतो। आज वन महोत्सवानिमित्त एक विशेष कार्यक्रम आपण इथं आयोजित केलेला होता। या अंतर्गत CA म्हणजे कॉम्पन्सेटरी अफॉरेस्टेशन अंतर्गत आपण 12 हेक्टर जमिनीवरती 13,332 रोपांची लागवड आज करत आहे। आज कार्यक्रमासाठी येथील स्थानिक आमदार बडोले साहेब तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर सर हे सर्व उपस्थित होते। आपण इथल्या आसपासच्या शाळा, स्थानिक यांच्या समन्वयातून आपण हे प्लांटेशन आपण आज लावायला सुरुवात केलेली आहे लोकसहभागातून आणि लवकरच आपण या संपूर्ण एरियामध्ये 12 हेक्टरमध्ये हे रोपण कंप्लीट करू आणि या पद्धतीचे कार्यक्रम आपण जिल्हाभर इतरही वन महोत्सव अंतर्गत घेत आहोत। या सर्व कार्यक्रमात स्थानिकांनी सहभाग घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि ह्या वृक्ष लागवडीसाठी आपण सर्वांनाही शुभेच्छा देतो। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।